कशी एक सांगायचं राहिलंय, फारच महत्वाचं आहे म्हणून परत आलोय. काय ते टायगर इज बॅक म्हणते तसं. सध्या आपल्याकडे 2-3 महिने झालं एक गोष्ट खूप चर्चेत आहे बा. पलीकडच्या मुली इकडे लक्ष द्या जरा. महाकुंभ, बरोबर आहे का? महाकुंभ म्हणजे काय माहितीये का तुम्हाला? महाकुंभ म्हणजे 3 नद्याचा संगम आहे. गंगा, यमुना आणि सरस्वती. तीनही नद्या या म्हणजे कोण आहेत तर स्त्रीलिंगीच आहेत. महासागर हा पुल्लिंगी आहे. महासागराचं पाणी खारट असते. आणि आपल्या राज्यामध्ये जिथून जिथून नद्या गेलेल्या आहेत त्यांचं सगळ्याचं पाणी गोड आहे. आणि जिथून जिथून नदी गेलेली आहे त्या त्या भागाचा विकास होतो. पाणी हे अत्यंत महत्वाचं आहे. ऊर्जा, शक्ती, पूजा, अर्चना, काय महाशक्ती, हे सगळे शब्द जे मोठे मोठे आहेत ना, हे सगळे स्त्रीलिंगी शब्द आहेत. त्यामुळे स्त्रियांची एक अतिशय महत्वाची ताकद आहे. महाकुंभ हा शब्द जरी पुल्लिंगी असला तरी महाकुंभ ज्याच्यामुळे होतोय ती गंगा, यमुना आणि सरस्वती या तिन्ही नद्या, त्यांच्या काठावर अनेक साधू, महंत, महापुरुष आलेत, अनेक साध्वीही आलेल्या आहेत. आणि तिथं हा जवळपास टीव्हीवर जसं सांगितलंय तसं 60 कोटी लोक तिथं एकत्र आले. हा 21व्या शतकातला मला वाटतं सर्वात मोठा समारंभ असेल. आणि हा 3 नद्यामुळे घडतोय, म्हणजेच या स्त्रियांमुळे घडतोय. आजच्या या कार्यक्रमासाठी जनऔषध वैद्यकशास्त्र विभाग, शासकीय वैद्यकीय महाविद्यालय धाराशिव इथले डॉक्टर श्री गणेश ताटे साहेब हे आपल्याकडे उपस्थित होते. त्याचबरोबर उज्ज्वला मसलेकर मॅडम प्राचार्या या उपस्थित होत्या. कृष्णाली राऊत, जिचं खरंच आपण कौतुक करायला पाहिजे, अतिशय मोजक्या शब्दात काव्याची गुंफण करत तिनं आपल्याला सर्वच महिला सांगितल्या. रमाईंनी गौऱ्या थापल्या म्हणून डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर बॅरिस्टर होऊ शकले. जिजामातांनी त्यांचं आयुष्य पणाला लावलं म्हणून शिवाजी महाराज आणि छत्रपती संभाजी महाराज होऊ शकले. हे तुम्ही नेहमी लक्षात ठेवा. आणि सगळ्यात महत्वाचं तिसरं नाव सावित्रीमाईंचं आहे. सावित्रीमाई झाल्या म्हणून मुलींना शिक्षणाचे दरवाजे खुले झाले. महात्मा फुलेंनी निश्चित त्यांना साथ दिली, पण सावित्रीमाईंनी जीवाची बाजी लावली आणि पहिली मुलींची शाळा पुण्यामध्ये सुरू केली. आणि आज हा वटवृक्ष इतका मोठा झालाय मुलींचा की इंदिरा गांधी पंतप्रधान झाल्या. आणि आता द्रौपदी मुर्मू माहित आहेत का तुम्हाला? तुम्ही निश्चित गुगलला सर्च करा. द्रौपदी मुर्मू या एक शिक्षिका होत्या आणि त्यांनी त्यांची सर्व संपत्ती सुद्धा आपल्या देशाला दान केलेली. आज राष्ट्रपती होऊन सुद्धा अनेक ठिकाणी त्या स्वतः हातात झाडू घेऊन स्वच्छता करतात. मला नेहमी त्यांच्यामध्ये, द्रौपदी मुर्मूंच्या मध्ये माझी आई दिसते, कारण सकाळी उठलं की मी नेहमी बघायचो आई झाडत असलेली. काय लहानपणी आई नेहमी आमच्या घराचा जो परिसर असायचा तो झाडून काढायची. एक राष्ट्रपती व्यक्ती महिला होऊ शकते, एक पंतप्रधान व्यक्ती महिला होऊ शकते. अनेक महिलांनी आपल्या राज्याची आणि देशामध्ये गौरवशाली परंपरा निर्माण केलेली आहे. आणि तुम्ही सुद्धा ती परंपरा पुढे चालू ठेवाल अशी आशा व्यक्त करतो. आजच्या या कार्यक्रमासाठी अनेकांनी आपल्याला सहकार्य दिलं. ते म्हणजे आपल्या संस्थेचे प्राचार्य, गटनिदेशक, सर्व शिल्पनिदेशक, शिल्पनिदेशिका, त्याचबरोबर हे वर्गाची साफसफाई करणारे सर्व चतुर्थ श्रेणी कर्मचारी, बाहेरून आलेले सर्व कर्मचारी आणि आमची फोटोग्राफीची सुद्धा टीम, या सर्वांचे मी आभार व्यक्त करतो. यानंतर राष्ट्रगीत होईल आणि हा कार्यक्रम संपेल.